डोळा सांगितलेला आहे। रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे त्यांचा डोळा। स्वतः भगवान शंकराचा डोळा नेत्र म्हणजे रुद्राक्ष आहे, म्हणून रुद्राक्ष धारण केला पाहिजे। आणि अशा प्रकारे जसं शिवपुराणामध्ये वर्णन सांगितले अशा प्रकारे आपल्याकडून पूजा घडली पाहिजे। साहित्य एखाद्या वेळेला असेल नसेल तरी चालेल, पण मी सांगितलं श्रद्धा अंतकरणामध्ये असलीच पाहिजे। कारण देव एखाद्या वेळेला साहित्याने आपला होत नाही, तो फक्त काय पाहतो, तुझ्या ताटात काय काय साहित्य हे पाहत नाही, तुझ्या अंतकरणातला भाव हे फार महत्वाचं आहे। कारण भावेण देव, भावाने देव त्या ठिकाणी भाव बळे, बोला ना हरिपाठ घेता का नाही तुम्ही, भाव बळे आकळे, काही याच्यातलं काहीच न कळे। खूप सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते गड्या, तुम्ही कळलं ना तर असं कर जा, नाही कळलं तर असं कर जा, म्हणजे मला मग आणखी तुमच्यासाठी कारण खूप जड भाषा मी तुमच्या पुढे वापरतच नाहीये, अगदी तुमच्या डोक्यावरून जाईल असं मी बोलत नाही, तुम्हाला अगदी पटेल रुचेल तुम्हाला कळेल अशीच भाषा मी या ठिकाणी वापरते। भाव बळे आकळे येरवी न आकळे, भाव मनातला खूप त्या ठिकाणी महत्वाचा असतो। मने नाही भाव म्हणे देवा मला पाव, मने नाही भाव म्हणे देवा मला पाव, अरे मने नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव शान पावायचा नाही रे, देव शान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। मने नाही भाव म्हणे देवा मला पाव, मने नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान पावायचा नाही रे, देव अशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। सोन्याचा देव त्याला चोराचं भेव, सोन्याचा देव त्याला चोराचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, दगडाचा देव त्याला वडराचं भेव, देव अशान पावायचा नाही रे, देव अशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। काय म्हणतात तुकडोजी महाराज, मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। अंतकरणामध्ये भाव अतिशय त्या ठिकाणी गरजेचा आहे। अशा प्रकारे विद्येश्वर संहितेमध्ये भगवंताच्या पूजेचं ज्ञान त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि इथे विद्येश्वर संहिता समाप्त होते, पुढे रुद्र संहिता चालू होते। 7 संहिता आपल्याला पाहिजे। रुद्र संहितेमध्ये पहिल्यांदा भगवान रुद्राचा त्या ठिकाणी प्रागट्य आहे। पहिल्यांदा पृथ्वी तलावर रुद्र भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले। बोलिए रुद्र भगवान की जय, पार्वती पते हर हर पशुपतिनाथ भगवान की जय। रुद्र भगवंत प्रगट झाले आणि त्या ठिकाणी या रुद्राचं एवढं महत्व त्या ठिकाणी पृथ्वी तलावरती वाढलं, कारण सृष्टीवर प्रगट होणारे देवता म्हणजे महादेव आहे। बाकी देव आहेत पण ते भगवान विष्णू हे वैकुंठामध्ये आहेत, भगवान ब्रह्मदेव हे ब्रह्मलोकामध्ये आहेत, पण पृथ्वीवर राहणारी देवता जर कुठली असेल तर ती भगवान महादेव आहे।
भगवान महादेवाचं वास्तव्य कुठे असतं? कैलास पर्वतावरती, है ना. आणि कैलास पर्वत कुठे आहे? पृथ्वीवर स्थिर आहे. म्हणून आपल्यासाठी अतिशय जवळ जर आपल्या कोण असेल ना तर तो महादेव आहे. आणि मला सांगा, अगदी ढोबळ भावाने मी सांगते तुम्हाला, आपल्यावर जर एखाद्या वेळेला संकट काळ आला, दुःखाचा प्रसंग जर आला, तर लांबचे अगोदर येतील का जवळचे? झोपल्या का? कोण अगोदर येईल? जवळच अगोदर येईल. मग आपण भजन लांबच्याच केलं पाहिजे का जवळच्याच? असं असं जरा जुळलं म्हणजे बरं राहतं. गणित जुळलं म्हणजे. मग आपल्याच्या अतिशय जवळ आहेत, आपणही पृथ्वीवर आहोत आणि भगवान शंकर सुद्धा पृथ्वी तलावर आहेत. मग आपल्या अतिशय जवळची देवता आहे, तिचा धावा आपण केला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेव हा प्रसंग नारद महर्षींना सांगतायत. आता इथे नारदांचंही चरित्र आलेलं आहे, पण आपण सतत त्या ठिकाणी नारदांचं चरित्र पाहतच असतो. नारदजी त्या ठिकाणी अनेक शिव लोकावरती फिरतायत. 12 ज्योतिर्लिंगावरती फिरले नारदजी आणि पुन्हा ब्रह्मलोकामध्ये गेले आणि ब्रह्मदेवाकडून त्या ठिकाणी शिवकथा नारदांनी त्या ठिकाणी श्रवण केली. निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याची ती असणारी कथा त्या ठिकाणी श्रवण करत असताना ब्रह्मदेव नारदाला सांगतात की नारदा, भगवान शंकराचं प्रागट्य कसं झालं? भगवान शिवाची कथा सांगतायत की पहिलं या सृष्टीवर कुठेच काही नव्हतं. पहिले कोठेची नव्हते काही, पहिले कोठेच काही नव्हते. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही कानोबा तेरे तेरे ते. कुठेच काही नव्हतं, पण भगवान शिव तत्व त्या ठिकाणी प्रगट झालं. पहिल्यांदा प्रगट झाले ते रुद्र भगवान आणि तेच रुद्र भगवान त्या ठिकाणी पुन्हा शिव रूपाने प्रगट झाले. आणि शिव रूपाने जेव्हा भगवान शंकर प्रगट झाले तर त्यांची जी प्रकृती आहे ती त्या ठिकाणी काली रूपाने प्रगट झाली. लक्षात घ्या, पहिल्यांदा भगवती प्रगट झाली ती काली रूपाने, भगवान शंकर शिव रूपाने प्रगट झाले. आणि मग आता दोघं प्रगट झाले, पण या दोघांना राहायचं कुठे? ही पृथ्वी तर पूर्वी इथे नव्हती. आपण भागवतामध्ये ही ऐकत असतो की हिरण्याक्षाने ही पृथ्वी रसातळाला नेऊन घातलेली होती. इथे नव्हती ही पृथ्वी. मग ज्या वेळेला पहिल्यांदा या दोघांनी राहण्यासाठी एक नगरी तयार केली, ती नगरी ठेवायची कुठे? तर तिथे एक त्रिशूळ त्या ठिकाणी हातातला त्रिशूळ उभा केला महादेवाने आणि त्या त्रिशूळाच्या टोकावर जी नगरी निर्माण केली तिचं नाव आहे काशी नगरी. पृथ्वी नव्हती तेव्हा ती नगरी निर्माण झालेली आहे. हे मी सांगत नाही, संतांनी वर्णन केलंय की चक्रावरी पंढरी त्रिशूळावरी काशीपुरी. त्रिशूळावर त्या ठिकाणी काशी नगरी निर्माण केली. तर त्या नगरीचं नावही काशी का पडलं? आता अनेक वर्षापासून आपण नाव ऐकतोय काशी क्षेत्र, पण तिचं नाव काशीच का बरं ठेवलं? त्याचंही कारण आहे की जेव्हा भगवान शिव आणि भगवती काली या दोघांना राहण्यासाठी ती नगरी निर्माण झाली ना, तर मग कुणाचं नाव द्यावं बा? कारण काही प्रगटच नव्हतं तर नावाचा काही विषयच, दुसरं कुठेच काही नव्हतं. मग भगवान शंकराने काय केलं की कुणाचं तरी एकाचं नाव द्यावं. माझ्याकडे पहा तुम्ही, कुणाचं तरी एकाचं जर नाव द्यावं तर एकाला वाईट वाटेल, हा ना. कारण दोघांच्या सहकार्याने, एकमेकांच्या सहकार्याने आता सृष्टी विस्तार होणार होता. भगवान शंकराने विचार केला, अरे माझं नाव द्यावं तर भगवती जगदंबा नाराज होईल. आणि भगवतीलाही वाटलं मी जर माझंच नाव द्यावं तर भगवान भोलेनाथ नाराज होतील. मग काय केलं पाहिजे? दोघांच्या नावातलं एक एक अक्षर घेतलं. दोघांच्या नावातलं पहिलं एक एक अक्षर घेतलं आणि काशी, कालीच्या नावातलं का घेतलं आणि शिवाच्या नावातलं शी घेतलं आणि दोघांच्या नावाचं मिळून ते क्षेत्र त्याला नाव दिलं काशी क्षेत्र. बघा किती गोड आहे, किती बारकावे आहेत आपल्याला पाहण्यासारखे. बरं, नावही देत असताना पहिला मान भगवतीला दिलाय.
भगवान शंकर स्वतःचा शब्द पहिला देऊ शकत होते, पण नाही. पहिला अक्षराचा मान कालीला दिलाय, भगवतीला दिलाय. कारण तिच्या शक्तीशिवाय हा भगवती, काली आणि महादेवाचं आगमन झालेलं आहे. स्वागतम महादेव, स्वस्वागतम महादेव, स्वागतम महादेव, सुस्वागतम महादेव. स्वागतम